आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। नमस्कार। जकराय कारखान्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वड्यामध्ये पाणी सोडल्याने यांना पिण्यासाठी सध्या पाणी नाही। कारण जकराय कारखान्याने दूषित पाणी सोडल्याने ह्या वड्याच्या कडेला त्यांचे विहीर बोर शेतकऱ्यांच्या आहेत। वटवटे गावचे बंडगर यांच्या शेतामध्ये वड्याच्या कडेला स्वतःचे बोर आहे। ह्या बोरचं पाणी त्यांनी पिण्यासाठी वापरत होते। सध्या त्यांना आता प्यायला पाणीसुद्धा नाही। याला जबाबदार जकराय कारखाना असून वारंवार जकराय कारखाना यांच्या शेतामध्ये वड्यामध्ये पाणी सोडून शेतकऱ्यांना जाणून बुजून त्रास देतोय कारखाना, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आपण पाहता पेटी ही बोर यांच्या इथं पाणी पिण्याची सोय आहे, परंतु यांना आता पाणी प्यायला भेटत नाही। काही दिवसापूर्वी बंडगर यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांना लाईट पाण्याची सोय जकराय कारखाने यांनी करून दिली होती, फक्त 3 दिवसासाठी। त्यानंतर ती पाण्याची सोय केलेले लाईट काढून घेऊन गेले। सध्या ही लोक बाहेरून पाणी विकत आणून पितात। स्वतःची शेती घरदार सोडून कामधंदा सोडून त्यांना पाणी बाहेरून आणावं लागते पिण्यासाठी, वापरण्यासाठी। ह्याला जबाबदार जकराय कारखाना आहे असं शेतकरी सांगत आहेत। शेतकरी अधिकाऱ्याकडे चांगल्या नजरेने पाहत आहेत की प्रदूषण अधिकारी तहसील कारवाई कधी करणार। आपण बघत आहोत ह्या पाण्यामुळे शेजारी राहणारे यांचे वाघमोडे वस्ती यांच्या शेतामध्ये या कॅनेलच्या पाण्याच्या माध्यमातून उजनीचं पाणी येत नसून ह्याचं कारखान्याने सोडलेलं घाण पाणी ह्या उजनीच्या फाट्याला सोडलं जातं। हा उजनीचा फाटा वाघमोडे वस्तीच्या पासून खाली जातो शेतकऱ्यांकडे। एवढी शेतकऱ्यांना दुर्गंधी ह्या पाण्याची आहे की परवा आपण पाहिलं होतं त्या शेतकऱ्यांना तिथं राहण्यासाठी सुद्धा मजबूर एवढं झालेत की स्वतःची शेती असल्याने त्यांना सोडून जाता येत नाही। शेती विकत घेण्यासाठी जकराय कारखाना वाट बघत आहे शेतकऱ्यांची। कवडी माल भावाने शेती विकत घेणं हाच त्यांचा व्यवसाय आहे जकराय कारखान्याचा। शेतकऱ्यांना इथून कसे पळवून लावायचे त्यांना माहिती आहे। आपण कारखान्यातून घाण पाणी सोडलं तर अधिकारी कारवाई करत नाहीत, शेतकरी इथून पळून जाणार आपल्याला शेती विकून, असं जकराय कारखान्यांना वाटत आहे असं शेतकरी सांगत होते। रिपोर्टर बंडगर।